नमस्कार भावांनो बहिणींनो, आज तुमच्या ताईला लय उशीर झालाय। आता भैयासोबत जेवण केलं, छोले भटुरे बनवले होते। तुमचे दाजी काय आले नाही आज, म्हणे म्हणजे ते दर दिवस म्हणते जेवण घ्या जा तुम्ही। तर भैयानं मी केलंय जेवण, तर मी थांबायची त्याच्यासाठी 2 वाजे लोक, तर ते कधी काल 3:30 ला घरी आले। ते म्हणे जेवण कर, थांबा जाऊ नको म्हणे। तर भैयानं मी केलंय जेवण, तरी पण 1 वाजलाच होता आणि आता 2 वाजत आलेत हेडो काढायला। आज लय उशीर झालाय। आता हरसू भैयाला म्हणलं थोडीशी मदत करा जाय, भैया लवकर लवकर काम आवरतेत। तरी पण दूध हे आणून देतोय भैया। आता पोराची जात काय काम करणार आहे। आणि आज तुमच्या ताईला बरं नव्हतं वाटू लागलं, थंड वातावरण झाले, हरसू भैयाला लय सर्दी झाली। आणि आता इकडे कसं आहे, इकडे आलं म्हणजे मग आता पाणी तर समजा घरी फिल्टरच आहे, इथं फिल्टरच आहे, पण आता हे म्हणे गावाकडे थंडी आहे इकडे नाही, तर म्हणे तुम्हाला सर्दी होणारच आहे। तर आता मला पण शिकाण हे यायला लागले, भैयाला सर्दी झाली, तो गरम झालता रात्री। त्याचे पप्पा याला गोळ्या औषधी घेऊन आले, सर्दी झाली त्याला लय लगे। आणि मग गावाकडे म्हणजे भैया काय करतोय, शाळेत पाणी घेऊन जात नाही, तर ते म्हणतोय तिथं पण फिल्टरच पाणी आहे। मम्मी त्याला लय बाऱ्या सांगितलंय, भैया तू पाणी घेऊन जाय बॉटल, तरी पण बॉटल घेऊन जात नाही, तो असा करतोय। मग म्हणणं एकच पाणी प्यायचं, घरचं पाणी बदलूच नाही द्यायचं असं म्हणणं। पण आता ते लेकरं काय ऐकत नाही, शाळेत बॉटल घेऊन जाय। आता तुमच्या ताईचा लय साधा मेकअप आहे, आता मेकअप कर, थंडीचा मेकअपच करू वाटाना, लय थंडी आहे। आणि सुरतला काय एवढी थंडी नसती, पण 2-3 दिवसापासून लय थंडी सुटली। आता मग लय लवकर काम होते। हरसू भैयाच्या तू शाळेतून नाश्ता करायला, दाजी काय येत नाहीत नाश्ता करायला, आता लवकर जातेत, म्हणजे 5:30 वाजताच उठावं लागतंय मला शाळासाठी पण, आणि तुमच्या दाजीला पण कामाला लवकरच जावं लागतंय। तर मग दोघायला पाणी ठेवायचं, आंघोळीला यायला, मग आधी भैयाचं आवरून देते, मग हे आंघोळ गिंघोळ करतेत, म्हणजे मग यायला पण लवकरच जावं लागतंय। आधी हरसू भैयाचं आवरून घ्यायचं आणि मग काम आवरत असते आरामानं। तर तरी पण 10 वाजायच्या आत सगळे काम होते, पण मग एखाद दिवशी हेडो काढायचा, आपण आळस केला तर आळस आपल्याला भवतोय। तर आज म्हणलं नाही, म्हणलं आता चला उशीर झालाय। आणि इकडं अशी थंडी आहे, पण भैया खोलन बाल्कनीतला दरवाजाच मी लय सांगते भैयाला, दरवाजा लावून घ्या जाय भैया, लावून घ्या जाय, थंडी हवा येते। तर ते म्हणतोय किती गरमी होती, इथला पंखा फुल करतोय, लय फुल करतोय भैया पंखा। करू का आता नको करू, माया बंद हिडोत, मग भरभर आवाज येतोय, लय फिरतोय आपला पंखा। नेमकाच हरसू भैया गेलता मित्राचे कपडे बदलून आणायला, त्याला मोठाले झालते का लहान झालते, फोन केला तर टी शर्ट घेतलं, टाकलं तुझ्या मित्रानं पेट्रोल। हा तर त्याला टी शर्ट नाही का घेतलं तिथं आधी, टी शर्ट घेतलं काल, त्याच्यामुळे म्हणे ओव्हर साईज टी शर्ट घे, थोडं म्हणजे असं थोडं जसं मोठं, त्याला ओव्हर साईज म्हणते ना। मग लगेच ते म्हणे की नाही मला नाही घ्यायचं म्हणे ते, आणि घरी आल्यावर लगेच म्हणे की आता मी आणतो ते जाऊन, म्हणून ते चेंज करून केलं। तर तू जातो सोबत। मग त्या पप्पाचा फोन आला, भैडूला म्हणा ताक घेऊन ये, मी म्हणलं मी आणले ताक, त्याला थोडंसं पोळून दिलं तर तुम्हाला ठेवलंय म्हणलं 1 गिलास। तर मग पप्पा म्हणे भैयाला दे म्हणे। तर मी म्हणलं भैया घरी नाही, भैया गेलाय, म्हणजे मला विचारलं होतं पप्पानं भैडी कुठे आहे म्हणून। मग मी सांगितलं मित्रासोबत गेलाय। आता इडली सांबर आले इकायला, इडली सांबर खावानुच येत नाही, आहे का पैसे सुट्टा नथी। मग छोले भटुरे खाल्लेत। आता तुमच्या ताईला आरामच करायचा आहे। आता दाजी येतील 2-2:30 तर मग ते भटुरे बनवून देईल, मग गरम गरमच चांगले लागते। छोल्याची भाजी बनवून ठेवली, आता छोले भटुरे बनवलेत। तर भैयाला जास्त करून दाजीला माझ्या हातचे लय आवडतात। आता आईचं म्हणणं आहे आपण गावाकडे खाल्ल्यास सगळ्यांना पुरणपोळी, आता पाहुण्याला पुरणपोळी बनवून दे। तर आता पुरणपोळी बनवणं लागेल, दिवसाच बनवेन, म्हणजे मग भैयाला दिवसाचं पुरणपोळीचं जेवण आवडते ना, हरसूच्या पप्पाला रात्रीचं आवडते। ते म्हणतात खाऊन आरामानं झोपते माणूस, आणि दिवसा मग मला कामालाच पळावं लागतंय। तर हरसू भैयाला दिवसाचं जेवण आवडते, म्हणते दिवसा बनवलं तर माणूस तेच जेवण संध्याकाळी खाते। हरसू भैयाला लय पुरणपोळी आवडते, त्याला काही दूध आवडत नाही, पुरणपोळी लय आवडते त्याला, आणि सार आवडते। आमच्या इकडं आमटीला सार म्हणतात पुरणपोळी बनवली तर। मला पुरणपोळी नाही एवढी आवडत, एवढा मला मस्त सारण भात आवडतोय। किती पतले केस झालेत भैया, मी म्हणलं याला हरसूला मला केस कापू द्या म्हणलं, तर नुसतीच शेपूट झाली, नुसतीच पतले पाय कसे, एकच बट झाली। तर भैयाला म्हणलं मला केस कापू दे, भैया मस्त लेवल करते। तर हरसू भैया म्हणे तुला मोठ्यालीच केस चांगले वाटतात मम्मी, तर भैयानं काय केस कापू दिले नाही म्हणला।
असा करतोय आमचा भैया. नाही कापू दिले. माझ्या छकू दिदीचे तर लय मोठाले केस आहेत. तिला तर मोकळे केस कोणी सोडू देत नाही है ना भैया. तर हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. चला आता तुमच्या ताईचा हेडो मोठा व्हायलाय. आज 2 वाजलेत ताईला हेडो काढायला. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडोमध्ये.